मॅनेजमेंट सगळं काही शिकायचं असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रातनं शिकायला पाहिजे. व्हॉट इज प्लॅनिंग, डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हू इज सपोज टू डू इट. कसं करायचं, काय करायचं, केव्हा करायचं, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं, याला प्लॅनिंग म्हणतात. आणि प्लॅनिंगसाठी आपल्या समोरचं चॅलेंज कोणतं आहे, आपल्या समोरचं आव्हान कोणतं आहे, आपला ॲडव्हर्सरी कोण आहे, आपला शत्रू कोण आहे, परीक्षा समोर धरा. परीक्षेला समोर धरलं आणि एक सून झू नावाचा चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे, त्यानं खूप छान विश्लेषण आर्ट ऑफ वॉर नावाचा 511 बिफोर क्राइस्ट त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. युद्धशास्त्रातलं हे तत्व आहे जे आपल्या आयुष्यामध्ये तेवढंच लागू पडतं. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल आणि शत्रूबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. पण माहिती कशा पद्धतीचं विश्लेषण, स्वॉट प्रिन्सिपल आपण वाचलेलं असतं. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. आपली बलस्थानं कोणती आहेत, आपली दुर्बल स्थानं कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत, याचं योग्य विश्लेषण स्वतःचं आणि शत्रूचं, म्हणजे परीक्षा असेल तर परीक्षेचं. सिलेबस कसा आहे, प्रश्नपत्रिका कशा येणार आहेत, गेल्या 10 वर्षातल्या कशा आहेत, पुढच्या कशा येऊ शकतील, सिलेबसमध्ये व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, हे कशा पद्धतीनं करायचं ते तुम्ही ठरवता का, त्याच्यावर काम करता का, नियोजन करता का. आणि त्याच्यानंतर स्मार्ट पद्धतीने, व्हॉट इज स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. स्मार्टचं फुल फॉर्म आहे. तशा पद्धतीनं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता का. आणि मग तो स्मार्ट अभ्यास असेल तर तुम्हाला यश मिळण्याचं गुणोत्तर अधिक चांगलं होत जातं. If you know yourself and if you do not know about your enemy, after every victory gain you will suffer a defeat. जर तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल पूर्णपणे, मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर तुम्हाला एक पराभव पचवावाच लागेल. जर तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर आपल्याला मार खायला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे हे विश्लेषण आपल्यातल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह सगळ्या गोष्टींचं विश्लेषण व्यवस्थित करून आपल्याला मार्गक्रम